सगळ्यांना नमस्कार. सो आता आपल्या या सेशनमध्ये काय पाहिजे लक्षात घ्या. सो हा सेशन आपला पीवायक्यू बेसवरती असणार आहे. आता लक्षात घ्या, पीवायक्यू बेसवरती म्हणजे काय? जर आपण प्लॅन डिसीजचा विचार केला तर सायन्समध्ये प्लॅन डिसीज एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे. आता लक्षात घ्या, जर आतापर्यंत आपण पाहिलं तर आपल्याला काही हॉट टॉपिक पाहायला मिळतात, की जसं आपण ॲनिमल डिसीज असेल, प्लॅन डिसीज आहे किंवा ॲनिमलचं क्लासिफिकेशन आहे किंवा आपण प्लॅनचं क्लासिफिकेशन पाहतो, की ज्यावरती आयोग वारंवार प्रश्न विचारतो. मग जर आपण प्लॅन डिसीज किंवा आपण ॲनिमल डिसीजचा विचार केला, तर इथे काही गोष्टी आपल्याला पाठच कराव्या लागतात. किंवा काही प्रश्न हे आपल्याला पीवायक्यू बेसवरतीच पाहायला मिळतात. म्हणून लक्षात घ्या, आता प्लॅन डिसीज नेमके वाचायचे कोणते किंवा कोणकोणते प्लॅन डिसीज करायला हवे, हे सगळं आपल्याला एक्झॅक्टली पाहायचं या टॉपिकमध्ये. मग लक्षात घ्या, सो आता आपल्याला काय पाहायचं की प्लॅन डिसीजवरती आयोग प्रश्न कसे विचारतो. आयोगाने मोस्ट ऑफ इथे तुम्हाला पीवायक्यू रिपीट केलेले दिसतील आणि जर मोस्ट ऑफ आयोगाने पीवायक्यू रिपीट केले असते तर तुम्हाला तेच तेच डिसीज वारंवार पाहायला मिळतील. एक्झाम्पल पहा, जर तुम्ही आता हा प्रश्न पाहिला, प्रश्न केव्हाचा आहे? ग्रुप सी 24चा. मग लक्षात घ्या काय विचारले पाहिजे, भुईमुगावरील टिक्का रोग कोणामुळे होतो. आता लक्षात घ्या, प्रश्न कशाबद्दल विचारलाय? भुईमुगावरील टिक्का रोग. आता या इथे पुन्हा तोच प्रश्न काय विचारला इथे? भुईमुगावरील टिक्का. मग लक्षात घ्या, प्रश्न केव्हाचा आहे? ग्रुप सी 24चा. प्रश्न केव्हाचा आहे? ग्रुप बी 24चा. मग तुम्ही जर प्रश्नाचा अप्रोच पाहिला तर हा प्रश्न वनस्पती रोग आणि रोगकारक यांच्या जोड्या लावा असं विचारलंय आणि तो वन लाईनर मध्ये विचारलंय, भुईमुगावरील टिक्का रोग कोणामुळे होतो. आता आपण जर दोघांचा अप्रोच लक्षात घेतला तर आपल्याला एक आयडिया लक्षात येते की पीवायक्यू वरून तुम्ही हा प्रश्न टॅकल करू शकता. म्हणजे पीवायक्यू महत्त्वाचे आहेत आणि या सगळ्या पीवायक्यूचं स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला खाली दिलेलं आहे, की जेणेकरून जे इतर पर्याय आहेत, मग फ्युजेरियम असेल, सर्कस्पोरा आहे, देन कोलेट्रोकियम आहे, देन फ्युजिनिया आहे, या सगळ्यांचं स्पष्टीकरण दिलं की एक्झॅक्टली ते आजार कसे असतात किंवा त्यांचे सिम्पटम्स काय असतात किंवा ते कोणत्या वनस्पतीवरती पडतात. म्हणजे तुम्हाला एका प्रश्नातनं तुम्हाला 4 डिसीज मिळतात आणि हे 4च डिसीज तुम्हाला वारंवार रिपीट होताना दिसतील. इव्हन तुम्ही पुढचाही प्रश्न पहा, लक्षात घ्या. इव्हन आयोगाने आता रिसेंटली एक प्रश्न सिट्रस कॅन्कर वरती विचारला होता, ज्याने ग्रुप बी 25चा पेपर दिला, इव्हन प्री प्लस मेन्सचा पेपर दिला. आता ग्रुप सीच्या 25च्या मेन्सला आयोगाने विचारलं की लिंबावरती होणारा आजार कोणता किंवा सिट्रस कॅन्कर कशामुळे होतो, हा पीवायक्यू आहे असा आयोगाने रिपीट केला. मग भुईमुग असेल, सिट्रस कॅन्कर असेल किंवा लिंबू असेल किंवा गहू असेल किंवा आपल्याला बंची टॉप हा डिसीज असेल, हे आयोग वारंवार विचारतो आणि आयोग वारंवार विचारतो. सो यांच्यासाठी आपल्याला पीवायक्यू वरती होल्ड असणं गरजेचं आहे. मग तुम्ही आता हा प्रश्न पहा, काय विचारले पहा, भुईमुगावरील टिक्का रोग कोणत्या कारक जीवामुळे होतो. प्रश्न केव्हाचा आहे? ग्रुप सी 25चा. पुन्हा पुढे या, काय विचारले? टिक्का रोग हा रोग सामान्यतः कोणत्या पिकावरती आढळतो. पुन्हा उत्तर काय आलं? भुईमुग. मग लक्षात घ्या, जर तुम्ही इथे 2 प्रश्न पाहिले, हे 2 प्रश्न 24चे आहेत. हा तो ग्रुप बी 24चा, हा ग्रुप सी 24चा. देन तुम्ही या प्रश्नाकडे या, हा प्रश्न ग्रुप सी 25चा आहे आणि हा प्रश्न पुन्हा 2016 मध्ये विचारलेला आहे. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर आयोगाने भुईमुगावरती खूपदा प्रश्न विचारलाय. लक्षात घ्या. सो याच्यावरून काय समजलं? प्लॅन डिसीज इज अ पार्ट ऑफ फॅक्च्युअल. हा फॅक्च्युअल पार्ट आहे, तुम्हाला पाठच करायचा आहे. मग तुम्हाला पाठ करताना तुम्हाला पीवायक्यू ओरिएंटेड पाठ करायचा आहे, की कोणता टॉपिक आहे, आयोगाने किती वेळा वारंवार प्रश्न विचारलेत, इव्हन आयोगाची प्रश्न विचारण्याची फ्रिक्वेन्सी कशी आहे, हे सगळं आपल्या इथे कन्सेप्ट पाहायला मिळते. मग लक्षात घ्या, तर आता आपण या सगळ्या पॉईंटचा विचार केला किंवा आपण सगळ्यांचा विचार केला तर आपल्याला हे पर्याय पण पाहून घ्या. इथे पक्सिनिया फॅमिली दिली, की ज्याचा रोल आपण गव्हामध्ये पाहतो, पुन्हा तिथे रिपीट होणार आहे. जर तुम्ही इथे आलाय तर इथे तुम्हाला पुन्हा टमाटे, लिंबू, कपाशी, आता ह्या वर्षी लिंबावरती प्रश्न होता. लक्षात घ्या. सो मला सांगायचं काय, की जेवढे आतापर्यंत आयोगाने प्लॅन डिसीज विचारलेत त्यातला प्रत्येक पर्यायाचा डिसीज किंवा प्रत्येक डिसीजचं असणारा प्लॅन, हे जरी आपण समजून घेतलं, लक्षात घ्या मी काय म्हणतोय, हे जरी आपण समजून घेतलं, मोर दॅन इनफ आहे. याच्या बाहेर आपला प्रश्न जाताना दिसत नाही. म्हणून लक्षात घ्या, हे सगळं स्पष्टीकरण तुम्हाला झिरो एरर सायन्स मध्ये पाहायला मिळतं. सगळं स्पष्टीकरण आहे की जे तुम्हाला ऍज अ स्पून फीडिंग देते, सगळं आयतं देते. तुम्हाला इथं वेगळं सर्च करण्याची किंवा रिसर्च करण्याची किंवा आपला वेळ घालवण्याची गरज नाही. जर दररोज तुम्ही 3 ते 4 प्रश्न जरी वाचले, एका प्रश्नामध्ये 4 कन्सेप्ट क्लिअर होतात किंवा एका प्रश्नामध्ये 4 प्रश्नांचं उत्तर मिळून जातं, कारण 4 पर्याय असतात. जेणेकरून तुम्ही 4 दिवसामध्ये 16, 5 दिवसामध्ये 20 प्रश्न करू शकता. सो अशा प्रकारे जरी आपण हा पुस्तक वाचलं किंवा अशा प्रकारे जरी आपण हे पीवायक्यू कव्हर केले, तरी पण आपले सगळे पीवायक्यू इझिली कव्हर होतात. कारण सायन्स विषयाला टॅकल करायचं असेल तर पीवायक्यू समजून घ्यावेच लागतील. फक्त पीवायक्यू वाचला, फक्त त्याचं उत्तर वाचलं चालणार नाही. प्रश्नाला प्रॉपर डिकोड करा. एका प्रश्नाला 10-15 मिनिटं वेळ द्या. 10-15 मिनिटांमध्ये एक्झॅक्टली समजतं ते, की आपण याच्यामध्ये काय वाचतोय किंवा पर्याय काय दिलाय. मग त्या पर्यायावरून पहा की दुसरा प्रश्न तयार कसा झालाय. इव्हन हा पर्याय तो पर्याय मॅच कसा होतो, दोघांचं कनेक्टिंग कसं आहे, हे एकदा पाहून घ्या. लक्षात घ्या, जोपर्यंत आपण त्या सायन्सचं प्रॉपर डिकोडिंग करत नाही किंवा प्रॉपर त्या पीवायक्यूचं अनालिसिस करत नाही, तोपर्यंत विषय अवघड वाटतो. आणि एकदा की तुम्ही प्रॉपर डिकोडिंग केलं, मग तुम्ही स्वतः करा किंवा पुस्तकाची मदत घ्या. जर तुम्ही स्वतः केलं, वेळ खूप जाईल. एवढा वेळ आपल्याला द्यायचा नाहीये. आणि जर तुम्ही स्वतःहून पुस्तकाची मदत घेतली तर वेळ वाचेल, तुम्हाला डायरेक्टली सगळे पर्याय मिळून जातील.
सगळ्या उत्तरांचं स्पष्टीकरण मिळून जाईल, की जेणेकरून कमी वेळात जास्तीत जास्त आपला भाग कव्हर होईल आणि जो उरलेला वेळ आहे तो आपण रिव्हिजनला वापरू शकतो. मग लक्षात घ्या, जर तुम्ही हे पुस्तक पाहिलं त्या पुस्तकामध्ये सगळं स्पष्टीकरण आहे. त्याचबरोबर तुम्ही पुढचे पीवायक्यू पहा. इथे पण तुम्हाला तेच पाहायला भेटेल. हे पहा, पुन्हा भुईमुगावरती टिक्का, पुन्हा हळदीचा पान टिपका, याच्यावरती सुद्धा पीवायक्यू रिपीट आहे. पुन्हा गव्हाचा काळा तांबेरा, पुन्हा गव्हाची सुटी काजळी. हे सगळे डिसीज आयोगाने वारंवार विचारलेत. वारंवार हा प्रश्न केव्हाचा आहे? पुन्हा ग्रुप बी 24चा. पुन्हा तो प्रश्न रिपीट झालाय. पुन्हा तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण पाहायला भेटेल, की गव्हाची सुटी काजळी कशामुळे होते. ऑलरेडी याच्यावरती सुद्धा आयोगाचा पीवायक्यू आहे. म्हणजे हे स्पष्टीकरण वाचल्यामुळे हा फायदा होईल. देन पुन्हा पुढे या. इथे इतर पर्यंत दिलंय, की रोग आणि रोगकारक हे सगळ्यांचं दिलंय, हळदीचा पण दिलंय. मग आपण जर सगळ्यांचा विचार केला तर तुम्हाला इथे सगळ्यांचं स्पष्टीकरण पाहायला मिळतं. हे पहा, गव्हाच्या खोडावरील काळा तांबेरा कशामुळे होतो, भुईमुगावरील टिक्का कशामुळे होतो, देन हळदीच्या पानावरील टिपका कशामुळे होतं. सगळ्यांचे पुढे नावं दिलेली आहेत. हे सगळे रोगकारके म्हणजे कॉझिंग एजंट्स आहेत. मग आपल्याला इथे काही सर्च करण्याची गरज नाही. सगळं आयतं दिलंय, फक्त वाचून घ्यायचं आणि वारंवार त्याची एकदा रिव्हिजन केली की हे सगळं लक्षात राहून जाईल. कारण हे सगळे टॉपिक IMP आहे. कारण आयोग प्लॅन डिसीज वरती वारंवार प्रश्न विचारतो. आपला हक्काचा टॉपिक येतो, सो तो घालवायचा नाही. लक्षात घ्या. त्यामुळे जेवढं पीवायक्यू मधून तेवढं स्कोरिंग करता येईल तेवढं आपण इथे स्कोरिंग करणार आहोत. या पुढे आता पुढे तुम्हाला अजून एक डेमो दाखवतो. लक्षात घ्या. हे पहा, लिंबावरील कॅन्कर रोग हा प्रश्न आता 25च्या पूर्व परीक्षेला 25च्या मुख्य परीक्षेला म्हणजेच तो पेपर 26 मध्ये झाला. पहा, ज्या लोकांनी हा पेपर दिलाय त्यांना माहित असेल की आयोगाने प्रश्न काय विचारला, लिंबावरील कॅन्कर रोग कशामुळे होतो. तर कशामुळे होतो? झॅन्थोमोनास सिट्राय. लक्षात घ्या, कशामुळे होतो? झॅन्थोमोनास सिट्राय. ऑलरेडी हा प्रश्न आयोगाने राज्यसेवा 25 मध्ये विचारलाय. हा प्रश्न आता केव्हा आला? तर ग्रुप सीच्या मेन्सला 2025 जी मेन्स झाली, जी मेन्स केव्हा झाली? 26 मध्ये. त्या 26च्या मेन्सला हा प्रश्न होता. लक्षात घ्या. आणि हा प्रश्न ऑलरेडी आयोगाने कधी विचारलाय? तर राज्यसेवा 25 मध्ये. लक्षात घ्या, काय विचारले तेव्हा? सायट्रस कॅन्कर हा रोग कोणत्या प्रकारच्या रोगकारकामुळे किंवा रोगजनकामुळे होतो किंवा पॅथोजनमुळे होतो असं विचारले. जर तुम्ही या प्रश्नाचा विचार केला तर याचं उत्तर लक्षात घ्या. याचं उत्तर काय पाहिलं आपण इथे? सिंपल आहे, जीवाणू. पण जर तुम्ही स्पष्टीकरण पाहिलं, झिरो एरर सायन्स मध्ये सगळं स्पष्टीकरण दिलंय की एक्झॅक्टली लिंबावरती होणारा जो रोग आहे तो कशामुळे पाहायला मिळतो? तर झॅन्थोमोनास सिट्राय. लक्षात घ्या, कशामुळे पाहायला मिळतो? झॅन्थोमोनास सिट्राय. आणि जर आपण या झॅन्थोमोनास सिट्रायचा विचार केला तर झॅन्थोमोनास सिट्राय वरती तुम्हाला प्रश्न आला 26 मध्ये. मग ज्या लोकांनी हे स्पष्टीकरण फक्त वाचलं जरी असेल तरी पण हा प्रश्न सुटतो. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. म्हणजे काय? समजा मी हा प्रश्न जर फक्त वाचला असता आणि जर उत्तर टिक करून पुढे गेलो असतो तर मला हा प्रश्न सुटला नसता. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. म्हणजे मला प्रश्न प्रॉपर अनालिसिस करायचा आहे, त्याची प्रॉपर कन्सेप्ट समजून घ्यायची आहे, की जी कन्सेप्ट तुम्हाला टोटल ह्या बुक मध्ये पाहायला मिळते, की बुक म्हणजे कोणतं? झिरो एरर सायन्स. आणि या बुक मधून तुम्हाला कम्प्लिटली हा प्रश्न टॅकल होतोय. म्हणून लक्षात घ्या. सो आपल्याला कन्सेप्च्युअल मॅच्युरिटी असणं फार गरजेचं आहे. आणि कन्सेप्च्युअल मॅच्युरिटी असेल तर आपण कोणत्याही प्रश्नाला इझिली टॅकल करू शकतो. यापुढे आता पुढे काय विचारले पहा आपल्याकडे. तुम्ही इथे पाहू शकता की इथे पर्याय दिले पहा, उस्टिल्गो मायडिस. आणि मागचा प्रश्न आपण जर पाहिला इथे पहा, उस्टिल्गो सॅगॅटम आला का? सो सेम फॅमिली, सेम फॅमिली. सो यासाठी तुम्हाला हे पर्याय सुद्धा महत्वाचे आहेत. पुन्हा तसाच प्रश्न पाहायला मिळतोय. काय विचारले पहा, खालीलपैकी कोणत्या रोगांमुळे झाडांच्या पानातील हरितद्रव्य नष्ट होऊन झाडांचे पानं आकुंचन पावतात. म्हणजे प्रश्न पुन्हा डिसीज बद्दल आलाय. इथेही तुम्हाला तेच पर्याय पाहायला मिळतील. सायट्रस कॅन्कर आहे, देन आपल्याकडे रायझोप्टेनिया आहे, देन आपल्याकडे स्मट ऑफ ज्वार आहे, देन आपल्याला पाहायला मिळतं मोझाईक डिसीज ऑफ टोबॅको. यालाच आपण TMV म्हणजे टोबॅको मोझाईक व्हायरस म्हणतो. लक्षात घ्या, यांनाच आपण काय म्हणतो? TMV म्हणजे टोबॅको मोझाईक व्हायरस. जर आपण या टोबॅको मोझाईक व्हायरसचा विचार केला तर एक्झॅक्टली आतापर्यंत आपण जेवढे 3 प्रश्न पाहिले त्या तीनही प्रश्नांना तुम्ही इथून टॅकल करू शकता. कारण या स्पष्टीकरणामध्ये सगळं दिलंय की मोझाईक रोग काय असतो, देन आपल्याकडे सायट्रस कॅन्कर रोग काय आहे, देन लक्षात घ्या आपल्याकडे असणारा हा रायझोप्टेनिया काय आहे, स्मट ऑफ ज्वार काय आहे, हे सगळं दिलंय. सो तुम्हाला प्लॅन डिसीज मध्ये वेगळं नवीन काही करण्याची गरज नाही. आतापर्यंत 2011 पासून तर आतापर्यंत जेवढे आयोगाने पीवायक्यू विचारलेत तेवढ्या पीवायक्यू मध्ये जरी प्लॅन डिसीज चांगले केले तरी पण इनफ आहे. कारण त्यातलेच रिपीट होतात. त्या लक्षात घ्या, प्रत्येक वर्षी जरी आयोगाने एक प्लॅन विचारला तरी आपला एक प्लॅन करत करत जवळपास 30 ते 40 प्लॅनचे आजार तयार होतात. आणि जर एवढे आजार आपण चांगले केले तरी पण आपल्याला हा टॉपिक एकदम इझिली टॅकल होतो. फक्त या टॉपिक मध्ये तुम्हाला मोस्ट ऑफ फॅक्च्युअल डेटा पाहायला मिळतो. पुढे काय विचारले पहा, जैविक खतामुळे काय होते. आता सिंपल प्रश्न आहे. जर आपण या प्रश्नाचा विचार केला तर लक्षात घ्या, प्रश्नाचा तुम्हाला एक्झॅक्टली अप्रोच पाहायला भेटते. प्रश्न कशाबद्दल आलाय? खताबद्दल. आता आपण जे प्रश्न पाहिले हे प्रश्न आपल्याला पीवायक्यूची चौकट पाहायला मिळत होते. आता इथं पॅटर्न पाहायला मिळतो. लक्षात घ्या बरं का, आपण ज्यावेळेस एक्झॅक्टली डिकोडिंग करतो आपल्याला प्रत्येक वेळेस नवीन काही गोष्ट पाहायला मिळते. सो आता इथे आपण पाहतोय की पॅटर्न कसा रिपीट होतो. लक्षात घ्या, कोणत्याही एक्झामचा पॅटर्न कसा रिपीट होतो. जर आपण इथे पाहिलं
प्रश्न कशाबद्दल विचारलाय? जैविक खतामुळे. केव्हाचा आहे? ग्रुप सी 24चा. या इकडे. हा प्रश्न केव्हाचा आहे? राज्यसेवा 24चा. दोघांचं वर्ष पण एक, फक्त एक्झाम वेगळी. म्हणजे याचा अर्थ आयोगाने दोन्ही पेपरमध्ये एकच अप्रोच ठेवलाय, एकच पॅटर्न ठेवलाय. प्रश्न कशाबद्दल विचारलाय? रासायनिक खतांबद्दल. मग इथं विचारलं की जैविक खतांमुळे काय होतं? इथं विचारलंय रासायनिक खतांचा अतिवापर झाल्यामुळे काय होतं? मी काय म्हणतोय कळतंय का? इथं जैविक खत विचारलंय, इथं रासायनिक खत विचारलंय. याचा अर्थ दोघांचा पॅटर्न सेम. म्हणजे तुम्हाला कळतंय काय वाचायला हवं? खत ही कन्सेप्ट वाचायला हवी. समजा हा पेपर आधी झाला असेल, मी फक्त पेपर सोडून जर मी या पेपरला गेलो, मला काही येणार नाही. का नाही येणार? मी याला प्रॉपर डिकोडच नाही केला. मग जर मी याला प्रॉपर डिकोड केला तर मला कळतंय आयोगाने राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला असा प्रश्न विचारलाय आणि यानंतर ग्रुप सीचा पेपर आहे, तर ग्रुप सीला पण तसा प्रश्न येऊ शकतो किंवा त्याच्या ओरिएंटेड काही वेगळा प्रश्न येऊ शकतो. म्हणजे मला अगोदर खताची कन्सेप्ट क्लिअर करून घ्यावी लागेल. हे मला कळतं. कधी कळलं? जर मी तो पीवायक्यू प्रॉपर डिकोड केला तर. म्हणून लक्षात घ्या. सो आपल्या एक्झामला जर सायन्समध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे असेल, बिकॉज सायन्स प्री प्लस मेन्स दोन्हीकडे पण आहे. ग्रुप बी आणि सी ला. आज आपण राज्यसेवेचा विचार केला तर फक्त प्रीला आहे. पण आपल्याला दोनही ठिकाणी जर सायन्सला जास्तीत जास्त मार्क्स घ्यायचे असेल, देन यू मस्ट पीवायक्यू. तुम्हाला पीवायक्यू मस्ट आहे. लक्षात घ्या, पीवायक्यू मस्ट आहे. जर तुम्ही फक्त कन्सेप्ट वाचत राहिला, कन्सेप्टने तुमची मॅच्युरिटी वाढेल, पण एक्झॅक्टली पीवायक्यू सोडवायचा कसा? त्या डिकोड कसं करायचं? हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला पीवायक्यूचं अनालिसिस करणं गरजेचंच आहे. देन पुढचा प्रश्न पहा. काय विचारलंय पहा. पुन्हा फॉस्फरसच्या कमतरतेबद्दल विचारलंय की फॉस्फरसच्या कमतरतेमुळे संपूर्ण झाडाची वाढ खुंटते, पाने गडद हिरवी होतात, विकृत होतात व पानावरती मृत ऊतींचे, डेड टिश्यूचे लहान डाग दिसतात. हे लक्षण म्हणजे काय? प्रश्न आहे ग्रुप बी 25चा. लक्षात घ्या. जर तुम्ही हे पाहिलं तर हा प्रश्न तुम्हाला विचारलाय फॉस्फरसची कमतरता. फॉस्फरस म्हणजेच काय? पुन्हा खत आलं. कारण फॉस्फरस म्हणजे NPK. N फॉर नायट्रोजन, P फॉर फॉस्फरस, K फॉर पोटॅशियम. कशाबद्दल आलं? पुन्हा प्रश्न खताबद्दल आला. पुन्हा इकडे या. काय विचारलंय पहा. शेंगापैकी शेंगापाकी पिके हवेतील नत्राचा उपयोग खालीलपैकी कोणत्या सूक्ष्म जीवाणूंच्या मदतीने करू शकतात? प्रश्न पुन्हा नायट्रोजन फिक्सेशन बद्दल आला की याचं उत्तर आपण काय पाहतो? रायझोबियम. हाही प्रश्न कशाबद्दल आला? खताबद्दल. लक्षात घ्या. मी काय म्हणतोय कळतंय का? कारण प्लांटचं न्यूट्रिशन म्हणजे त्यांचं खत असतं. जर आपण कोणत्याही वनस्पतींचा विचार केला तर त्यांचं न्यूट्रिशन कोण आहे? आपल्याकडे खत. म्हणजे आपल्याकडे असणारे फर्टिलायझर. आज आपण या खतांचा किंवा फर्टिलायझरचा विचार केला तर खतानुसार किंवा फर्टिलायझर नुसार आपण हे सगळे प्रकार पाहत असतो. तर प्रश्नाचं उत्तर काय झालं? लक्षात घ्या. म्हणजे आपल्या प्रश्नाच्या उत्तरासाठी काय वाचणं गरजेचं आहे? फर्टिलायझर कन्सेप्ट किंवा प्लांटचे डिसीज. आयोगाने हे पण विचारले क्लोरोसिस काय असतो? नेक्रोटिक स्पॉट्स काय? हा सुद्धा आयोगाने विचारलाय. लिप कर्लिंग काय आहे? विल्टिंग काय आहे? हे सगळे आपल्याकडे त्या आजारांचे प्रकार आहेत. सो हे सगळे आजार आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावे लागतील. इथे पण या रायझोबियम आहे, विषाणू आहे, प्रोटोझोआ आहे, बुरशी आहे. आयोगाने बुरशीबद्दल सुद्धा प्रश्न विचारलाय की वनस्पतींना सर्वाधिक आजार कशामुळे होतात? बुरशीमुळे. आयोगाने विचारलेला पीवायक्यू आहे. म्हणजे आपल्याला एक्झॅक्टली कळतं की पीवायक्यू वाचल्यावरती किंवा ते पर्याय वाचल्यावरती की कोणता भाग महत्वाचा आहे किंवा कोणता पार्ट महत्वाचा आहे. देन पुढे या. पुढे पण विचारले आपल्याला की डॅश डॅश हे सूक्ष्म जीवाणू एकदल वनस्पतीमध्ये असहजीवी नत्र स्थिरीकरण करण्यास उपयुक्त असतो. याचं उत्तर आहे ॲझोटोबॅक्टर. आता रायझोबियम मागच्याच प्रश्नामध्ये पाहिलं. रायझोबियम हा डायकॉट आहे. लक्षात घ्या. हा डायकॉट प्लांटसाठी नायट्रोजन फिक्सेशन करतो. डायकॉट म्हणजे द्विदल. आणि इथे विचारलंय मोनोकॉट. एकदल म्हणजे काय? मोनोकॉट. लक्षात घ्या. एकदल म्हणजे मोनोकॉट. म्हणजे थोडक्यात आयोगाने काय विचारलंय? नायट्रोजन फिक्सेशन. मग 3 प्रश्न पाहिले आतापर्यंत आपण. लक्षात घ्या. आतापर्यंत म्हणजे याच्यामध्ये 2. आणि जर तुम्ही प्लांटच्या क्लासिफिकेशन कडे गेलात तर तुम्हाला तिथे अजून एक पाहायला भेटेल. तिथं म्हणजे कोणतं? ब्ल्यू ग्रीन अल्गे म्हणजे हिरवं शैवाल किंवा निळे हिरवे शैवाल. आणि इथे कोणतं पाहायला भेटेल तुम्हाला? रायझोबियम आणि ॲझोटोबॅक्टर. तिघांचाही वापर आपण जैविक खत म्हणून करतो आणि जैविक खतांमध्ये आपल्याला ऑलरेडी आयोग वारंवार प्रश्न विचारतो. त्यामुळे तुम्हाला हे सगळं स्पष्टीकरण हे तुम्हाला झिरो एरर सायन्स या पुस्तकात पाहायला भेटेल. लक्षात घ्या. मी हे पुस्तक का म्हणतोय? कारण हे तुम्हाला आत्मविश्वास देणार आहे. एक्झॅक्टली पीवायक्यू वाचायचा कसा? पीवायक्यूला डिकोडिंग कसं करायचं किंवा पीवायक्यूचे जे 4 पर्याय त्याला कसं समजून घ्यायचं हे सगळं तुम्हाला या पुस्तकात पाहायला भेटणार आहे. जेणेकरून तुम्हाला वाटलं की तुम्हाला पीवायक्यू सोडवायचा आहे, तुम्हाला त्याचा रिसर्च करायचं आहे, सगळी माहिती गोळा करायची, ते टाइम कन्झ्युमिंग आहे. खूप वेळ जाईल. एवढा वेळ घालवायचा नाहीये. पटकन आपल्याला स्पून फीडिंग करायचंय. हे सगळं स्पून फीडिंग तुम्हाला इथे भेटणार आहे की जेणेकरून वेळ वाचेल आणि जास्तीत जास्त रिव्हिजन होतील. मग लक्षात घ्या. सो आतापर्यंत आपण जर टॉपिक पाहिला, हा एक हॉट टॉपिक आहे प्लांट डिसीज की ज्यावरती आयोग वारंवार प्रश्न विचारतो. मग इथे तुम्हाला कन्सेप्ट ज्या पाहायला मिळतात त्या फार कमी पाहायला मिळतात. कारण मोस्ट ऑफ जो डेटा आहे तो फॅक्च्युअल पाहायला मिळतो. सो आपल्याला जास्तीत जास्त जर मार्क्स कव्हर करायचे असेल तर पीवायक्यूचं डिकोडिंग, पीवायक्यूचं अनालिसिस, इतर पर्यायांचं स्पष्टीकरण हे सगळं समजून घ्यावं लागेल. आणि ज्यावेळेस आपण हे सगळं समजून घेऊ हा टॉपिक आपल्याला सगळ्यात सोपा वाटायला लागतो. मग जर आपल्या एक्झामला मार्क्स मिळवायचे असेल तर पीवायक्यू डिकोडिंग करणं फार गरजेचं आहे.
पीवायक्यूचं अॅनालिसिस करणं पण फार गरजेचं आहे आणि त्यानुसार आपण इझिली या टॉपिकवरती किंवा जेवढे सायन्सचे हॉट टॉपिक आहेत त्यावरती आपण इझिली मार्क्स मिळवू शकतो. थँक